दुर्गम जे भाग आहेत त्या भागात सुद्धा कॉल सेंटर्स तयार होत आहेत आणि त्यामुळे तरुणांसाठी एक त्यांच्याच गावात नोकरीची संधी उपलब्ध होते। अमित आणि सुनीता हे दोघंही पदवीधर आहेत। मेट्रो सिटीतल्या कॉल सेंटर मधल्या लाईफस्टाईल बद्दल ते ऐकून होते, पण नक्षलग्रस्त आणि मागासलेल्या गोंदिया सारख्या जिल्ह्यात राहत असल्यानं त्यांना कधी या क्षेत्रात काम करण्याची संधीच मिळाली नाही। आता मात्र गोंदिया जिल्ह्यातही या इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहे आणि अमित आणि सुनीता सारख्या अनेक बेरोजगारांना यामधून नोकरीचा पर्याय समोर आलाय। मोठ्या मोठ्या म्हणजे शहरात जशा कंपनी आहे तसं तिथं जाऊन न करता एक लहानशा शहरात गोंदियासारख्या शहरात एक संधी मिळाली की आम्ही इथं राहून आपल्या घरी आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये राहून असं काम करू शकतो। तर हे फार एक चांगलं गोष्ट झाली आमच्यासाठी करिअरसाठी। मी इथं जॉब करत आहे आणि चांगलं मी इथं अर्न करत आहे। लगेच मला 3 वर्ष तरी झाले, माझ्या अर्निंग सेक्टर पण चांगलं आहे आणि मी घरी चांगल्याने सांभाळत आहे। कॉल सेंटर बीपीओ इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं आकर्षण तरुणांमध्ये वाढत आहे। या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याकरिता आदिवासी भागातील युवक मेट्रो सिटीकडे धाव घेत आहेत। मात्र गोंदियासारख्या आदिवासी भागात बीपीओ इंडस्ट्री सुरू झाल्याने आता या भागातील युवकांना त्यांच्याच भागात बीपीओ इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे। इंजिनियर असलेल्या शैलेश अग्रवालांनी आपल्या जिल्ह्यातील तरुणांनाही असा हायटेक जॉब मिळावा यासाठी काय करता येईल याचा विचार केला आणि हे इंडस्ट्री उभारण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अपने एम्प्लॉयज को सिलेक्ट करते हैं, कई बहुत से बेरोजगार लोग आते हैं, हम लोग उनको ट्रेनिंग देते हैं, उनको इस लायक बनाते हैं कि वो आईटी सेक्टर जैसे उसमें अपना काम कर सकें। स्पेशली हमारा बीपीओ जिसमें कि एक सेमी स्किल्ड वर्कर को स्किल बनाया जा सकता है, हम उसमें उनको ट्रेनिंग देते हैं। अग्रवालांच्या या प्रयत्नाचं कौतुक यासाठीच की खेडोपाड्यातही आता ही इंडस्ट्री जाईलच, शिवाय खेड्यातील मुलांना शहराकडे पळावं लागणार नाही। गोपाळ मोडघरे, IBN लोकमत, गोंदिया। पण यानंतर आपण इकडे एक ब्रेक घेऊयात, पहा फक्त IBN लोकमत।